झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय। ठाण्यातल्या रोणाच्या पाडा परिसरामध्ये नागरिकांना पाण्यासाठी 2-3 किलोमीटर पायपीट करावी लागते। त्यांना नुसतीच आश्वासनं मिळतात। या प्रश्नाकडे महापालिकाही लक्ष देत नाहीये आणि राजकीय नेते सुद्धा दुर्लक्ष करतायत। पाण्यासाठी 2-3 किलोमीटर पायपीट करणारे हे गावकरी ठाण्यातल्या येऊर परिसरातले आहेत। येऊरच्या रोणाच्या पाडा भागात पाण्याचं दुर्भिक्ष आहे। हातपंप असूनही त्याला पाणीच नाही, त्यामुळे गावकऱ्यांना लांबून पाणी आणावं लागतंय। गावकऱ्यांना निवडणुकीच्या काळात मोठमोठी आश्वासनं दिली जातात, मात्र निवडणुका झाल्यावर कुणीच पाणी प्रश्नाकडे पाहत नाही असा गावकऱ्यांचा आरोप आहे। आजी आजोबा असताना इथे आम्ही स्थानिक आहेत, पण आम्हाला पाण्याचा इतका त्रास आहे की 2-3 किलोमीटर तिथे आम्हाला पाणी आणायला लागतं। आम्हाला पाण्याचा भरपूर त्रास आहे। इलेक्शनच्या टायमाला मत मागायला येतात इथे लोक, आम्ही असं करू तसं करू, पण काही करत नाही। वाट बघतो आम्ही, पण कोणी येत नाही, जात नाही। या प्रश्नाचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे कसलंच उत्तर नाही। पालिका प्रशासन आणि राजकीय पक्षांनी याबाबत इच्छाशक्ती दाखवली तर रोणाच्या पाड्यातल्या नागरिकांची पाण्यासाठी वणवण थांबेल। ठाणे शहराच्या हाकभरावरती म्हणजे येऊर हा परिसर आहे। येऊरमध्ये रोणाच्या पाडाची ही अवस्था आहे का 2 ते 3 किलोमीटर लांब जाऊन ह्याला पाणी घेऊन लागतं। 12 वर्ष झाले बोरिंग बंद आहे, पण पालिकेचं लक्ष नाहीये। पालिका झोपली असा आरोप यांनी केलेला आहे। झी 24 साठी व्हिडिओ जर्नलिस्ट रतन भौमिकसह कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।